Hello students, in rotational dynamics in last lecture we studied the physical importance of moment of inertia. Okay, so आपण important बघितला moment of inertia and we studied one equation, moment of inertia of a ring, okay, about an axis passing through its center and perpendicular to its plane. Okay, म्हणजे मी तुम्हाला लास्ट टाइम पण दाखवलं होतं की इमॅजिन दिस इज अ रिंग. ओके, अँड इफ यू कन्सिडर दिस एज अ रिंग देन इमॅजिन दिस लाईन एज युअर ऍक्सिस. ओके, मग याचा आपण फॉर्म्युला बघितला होता. द एम इज द मास ऑफ द रिंग, आर इज द रेडियस ऑफ द रिंग अँड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट रिंग वॉज आय इक्वल टू एम आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला होता. ओके, आय इक्वल टू एम आर स्क्वेअर. आपण इथपर्यंत शिकलो होतो. ठीक आहे, आज आपल्याला काय करायचंय, टुडे वी आर गोइंग टू डू अ डेरिवेशन. द नेम इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म डिस्क. Moment of inertia of uniform disk. This is what we are going to do today. Okay, so today we are going to find out moment of inertia of uniform disk. Okay, आता in last lecture I taught you moment of inertia of uniform ring, पण तो फॉर्म्युला मी डायरेक्ट सांगितला होता तुम्हाला. ओके, आज मी तुम्हाला डायरेक्ट नाही सांगणार, आज आपण याचं डेरिवेशन करणार आहे. सो आपण हा फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहे. So we are going to derive this. Okay, so we'll start with that. Okay, so just तुमच्या अंडरस्टँडिंग पर्पज साठी मी एक असा शेप घेतलाय जो डिस्क सारखा आहे. ओके, आता याला ऍक्च्युली होल्स आहेत, डिस्कला होल्स नसतात. ओके, सो दिस इज द शेप डिस्क. ओके, नाउ दिस इज द प्लेन इन विच आय एम होल्डिंग इट वर्टिकल and this is the plane in which I am holding it horizontal. Okay, and I am going to draw a diagram in which I am going to hold the disc horizontal. ठीक है, बघा. So this is the disc we are talking about. Okay, आता डिस्क म्हटल्यानंतर this whole surface is not hollow. Okay, हा हॉलो सरफेस नाहीये. दिस इज ऑल सॉलिड सरफेस, कारण ही डिस्क आहे. ओके, ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल what I am doing, I am drawing a disc. Okay, now how is the axis? Okay, pay attention. If this is your disc, the axis is passing through its center and perpendicular to plane. So this is the axis. असा axis चाललाय. Okay, आता मी ऍक्सिस ड्रॉ करतो. ओके, बघा इकडे आय विल ड्रॉ ऍक्सिस विथ अ डिफरंट कलर. सो दिस लाइन इज अ ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, सो दिस इज द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, सो योर डिस्क इज गोइंग टू रोटेट लाइक दिस. Okay, ठीक है. So this is a disc. Okay, M is the mass of disc. M is the mass of disc. Okay, and capital R is the radius of disc. M is the mass of disc and capital R is the radius of disc. इथे तुम्ही दाखवू शकता, ही झाली रेडियस, इथे लिहितो मी कॅपिटल आर. ओके, सो कॅपिटल आर इज द रेडियस ऑफ डिस्क. ठीक आहे. ओके, समजून घ्या, एक डिस्क आहे, ऍक्सिस कुठून चाललाय, सेंटर मधून आणि परपेंडिक्युलर टू प्लेन. याला अजून एक नाव आहे ट्रान्सवर्स ऍक्सिस. ओके, डिस्कचं मास एम ए, रेडियस आर ए. वी वॉन्ट टू फाइंड आउट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. ओके, पण यावेळेस मी तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला डेरिवेशन करून दाखवतो. ओके, now first of all, what exactly is a disk? Listen carefully. Disk is a two-dimensional structure. Okay,
which is basically made up of concentric rings. ओके, म्हणजे काय रे, इमॅजिन करा, ही पहिली रिंग आहे, ही दुसरी रिंग आहे, ही तिसरी रिंग आहे, फोर्थ रिंग, फिफ्थ रिंग, सिक्स्थ रिंग, सेवन्थ रिंग. देर आर n नंबर ऑफ रिंग्स. छोट्या पण काढू आपण. And when all these rings come together, they form a disc. Okay? म्हणजेच disc is nothing but a combination of many rings. Okay? जर का इमॅजिन केलं की हा सेंटर आहे, तर अशा छोट्या 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 खूप साऱ्या रिंग्स आहेत आणि त्या सगळ्या रिंग्स एकत्र आल्यानंतर डिस्क तयार झाली आहे. ओके, सो बेसिकली डिस्क इज अ 2-dimensional circular object, okay, which is made up of n number of rings. Okay, but see बघा, this is not any ordinary disk. कुठली पण डिस्क नाहीये. This is a uniform disk. Okay, now what do you mean by uniform? The distribution of mass. This is very important. असं नाही की असं व्हायला नको की या साईडला जास्त मास आहे, या साईडला कमी मास आहे. नो, द डिस्ट्रीब्युशन ऑफ मास मस्ट बी युनिफॉर्म एव्हरीवेअर. मासचं डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म पाहिजे. ओके, आणि त्यासाठी एक कन्सेप्ट आहे. ओके, इट इज कॉल्ड एज सरफेस डेन्सिटी. ओके, म्हणजेच दिस डिस्क इज युनिफॉर्म, सो इट मीन्स द सरफेस डेन्सिटी इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर. ओके, सो द सरफेस डेन्सिटी इज सेम. ओके, आता सरफेस डेन्सिटी म्हणजे काय रे? सरफेस डेन्सिटी इज मास अपॉन एरिया. सरफेस डेन्सिटी इज मास अपॉन एरिया. ओके, म्हणजेच त्याला तुम्ही असे म्हणू शकता, मास पर युनिट एरिया इज कॉन्स्टंट. ओके, वी आर कॉलिंग इट एज सरफेस डेन्सिटी. द सिम्बॉल युज्ड फॉर सरफेस डेन्सिटी इज सिग्मा. ओके, बुक मध्ये सिग्मा सिम्बॉल वापरलाय. वी आर ऑल्सो गोइंग टू फॉलो द सेम सिम्बॉल. ओके, ठीक है. सो सिग्मा इज सरफेस डेन्सिटी ऑफ युनिफॉर्म डिस्क. सिग्मा, आता सिग्मा इज इक्वल टू, वी विल राइट डाउन इक्वेशन, आवर फर्स्ट इक्वेशन. ओके, सिग्मा इज इक्वल टू mass. What is disk? Mass of disk? Capital M. Upon area. Now this is important. You have to find out area of disk. The shape of disk is circular. What is area of circle? Pi r square. So here I will write down pi r. R is capital. Okay. So this is my equation number 1. So I wrote the equation of surface density or mass per unit area of uniform disk. Sigma is equal to m upon pi r square. ठीक है? Okay. Now, आता we are going to start with the actual derivation. आता आपल्याला एक्झॅक्टली करायचे काय बघा. It's very simple part. See, try to understand this. We are talking about a disk. Okay. We are interested in finding out the moment of inertia of disk. आपल्याला कुणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे? डिस्कचा पूर्ण. ओके, पण मी तुम्हाला काय सांगितलं? Consider disk as a combination of n number of concentric rings. Okay, there are a lot of rings. Okay, now take one ring. एकच रिंग घ्या. सगळ्यात छोटी रिंग कुठली असेल रे? जी सेंटरला असेल, आणि सगळ्यात मोठी जी बॉर्डरला असेल. म्हणजेच पहिले आपण लिमिट्स फायनलाइज करू. बघा, दिस इज द स्मॉलेस्ट रिंग. ओके, अँड दिस विल बी द लार्जेस्ट रिंग. म्हणजेच what will be the radius of smallest string? 0. What will be the radius of largest string? R. Means your limits are going from 0 to R. Okay. पहिल्यांदा आपण limits find out केले. Okay. Our limits are going from 0 to R. So our lower limit is 0. Our upper limit is R. ठीक है. Now there are n number of rings. But we cannot take all rings and carry out the derivation. आपण असं नाही करू शकत. So I am going to draw only one ring. Okay. तिथे मी आतमध्ये एक रिंग ड्रॉ करतो. लक्ष द्या आता. आय एम ड्रॉइंग दॅट रिंग. ओके, ओके. सो आय एम गोइंग टू कन्सिडर ओनली दिस मच रिंग. थोडी जाड काढतो मी. Okay, so the orange color line is my ring.
ओके, ठीक आहे. म्हणजे काय रे, तिथे भरपूर रिंग्स आहे, पण आपण काय करू, वी विल अप्लाय आवर फॉर्म्युला टू दिस स्मॉल रिंग अँड देन वी विल इंटिग्रेट फ्रॉम द लिमिट 0 to r. म्हणजे आपण एका रिंगची इनर्शिया काढू आणि बाकी सगळ्यांना इंटिग्रेट करू. ओके, आता ती जी रिंग आपण कन्सिडर केली आहे, इट विल हॅव सम थिकनेस. तिला थोडा थिकनेस आहे ना, म्हणून थोडी जाड काढली ना मी. ओके, त्याला थिकनेस आहे. ओके, dr इज द थिकनेस. dr इज द थिकनेस ऑफ दॅट रिंग विच वी आर कन्सिडरिंग. आपण आतमध्ये जी एक रिंग कन्सिडर करतोय त्याचा थिकनेस आहे dr. आता त्या रिंगला पण रेडियस आहे, सो वी विल टेक, इकडे दाखवतो मी थोडस. दिस इज स्मॉल r. स्मॉल r इज द रेडियस ऑफ दॅट इनर रिंग. जी रिंग आपण कन्सिडर करतोय ना ऑरेंज कलरची, तिचा रेडियस आहे स्मॉल r. ओके, टोटल कॅपिटल R कोण आहे, डिस्कचा रेडियस. ठीक आहे, सो वी हॅव टेकन अ रिंग हुज थिकनेस इज dr. त्याचं थिकनेस dr आहे and the radius of that ring is small r. Okay, ठीक आहे. सो इट मीन्स नाव आता आपण जे काही मोमेंट ऑफ इनर्शिया काढणार तो त्या रिंगचा काढणार. ओके, एका रिंगचा काढणार अँड देन वी आर गोइंग टू इंटिग्रेट बिकॉज आवर डिस्क इज मेड अप ऑफ मेनी रिंग्स. ओके, सो आता नेक्स्ट स्टेप. हा फॉर्म्युला कळला. सरफेस डेन्सिटी इज इक्वल टू मास पर युनिट एरिया, सिग्मा इज इक्वल टू m अपॉन पाय r स्क्वेअर. नाउ वी आर गोइंग टू फाइंड आउट okay the surface density for that ring. ही पूर्ण डिस्कची आहे ना सरफेस डेन्सिटी. नाउ आय फाइंड आउट सरफेस डेन्सिटी ऑफ दॅट रिंग. ओके, सो बघा इकडे तरी तुम्ही सरफेस डेन्सिटी ऑफ रिंग. ओके, फॉर्म्युला काय आहे, सिग्मा इज इक्वल टू मास पर युनिट एरिया. ओके, आता ती जी रिंग आहे इट्स अ स्मॉल रिंग. बघा, डिस्क मोठी आहे, रिंग छोटी आहे ना, मग मास पण छोटच असणार. मग आपण लिहू सिग्मा इज इक्वल टू मास इज dm. मास dm लिहिलं. आता एरिया, आता कुणाचा एरिया, रिंगचा एरिया. ओके, आता नीट बघा, मी ती रिंग इकडे काढतो. सो ही माझी रिंग आहे. ओके, तुम्हाला रिंगचा एरिया काढायचा. तुम्ही म्हणाल रिंग सर्क्युलर आहे, पाय आर स्क्वेअर. नो, रॉंग. रिंग हॉलो आहे. हा एरिया मी कुणाचा दिला होता, डिस्कचा. डिस्क हॉलो नाहीये म्हणून मी अख्खा सर्कलचा एरिया घेतला होता. बट रिंग इज अ हॉलो स्ट्रक्चर. रिंग हॉलो असल्यामुळे जेव्हा तुम्ही रिंगचा एरिया घेता, यू हॅव टू टेक सर्कम्फरन्स. व्हॉट इज सर्कम्फरन्स, 2 पाय r इनटू थिकनेस. थिकनेस इज dr. सो व्हॉट इज एरिया ऑफ रिंग, एरिया ऑफ रिंग इज इक्वल टू 2 पाय r इंटू dr. ओके, का बरं, कारण रिंग मध्ये हॉलो असते. ओके, सी हे बघा, इफ यू टेक कन्सिडर दिस एज अ रिंग, मी तुम्हाला म्हटलं रिंगचा एरिया काढा, तर तुम्ही म्हणाल सर पाय आर स्क्वेअर. नो, अरे पाय आर स्क्वेअर मध्ये हे पण येतं ना, मतलब हा सगळा पोर्शन येतो ना, पण रिंग तर हॉलो आहे. सो आपल्याला फक्त एवढा एरिया काढायचा आहे, म्हणजे एरिया ऑफ लार्जर सर्कल मायनस एरिया ऑफ स्मॉलर सर्कल. ओके, तोच फॉर्म्युला मी काय केला, थिकनेस किती आहे dr आणि सर्कम्फरन्स किती असतो 2 पाय r. 2 पाय r इंटू dr, दॅट इज एरिया ऑफ रिंग. फरक समजून घ्या, हा एरिया ऑफ डिस्क आहे, हा एरिया ऑफ रिंग आहे. ओके, सो काय आला फॉर्म्युला एरिया ऑफ रिंगचा, 2 पाय r इंटू dr. 2 पाय r इंटू dr. ओके, गेटिंग इट. सो वी कॅल्क्युलेटेड द सरफेस डेन्सिटी ऑफ रिंग. ओके, नाउ फ्रॉम दॅट आय विल राइट डाउन दिस फॉर्म्युला. dm इज इक्वल टू 2 पाय r dr इंटू सिग्मा. इक्वेशन 2. काही नाही, डीएम काढायचं होतं, ही टर्म इकडे घेतली, मल्टिप्लाय केली. ओके, सो आय हॅव नाउ द मास ऑफ दॅट स्मॉल रिंग. जी ऑरेंज कलरची रिंग आपण कन्सिडर केली ना, तिचं मास आहे आता माझ्याकडे. ओके, डीएम इज द मास ऑफ दॅट रिंग. ओके, नाउ वी ऑलरेडी नो द फॉर्म्युला फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग. ओके, जो आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. आता मी तो डिरेक्टली अप्लाय करतो. ओके, सो व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग इज, त्याला मी आय आर नाव देतो कारण रिंग आहे ना ती. आय आर इज इक्वल टू
मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये शिकवले, असा फॉर्म्युला लिहिला होता आपण, mr². m इज मास, r इज रेडियस. आता ती जी छोटी रिंग आहे तिचं मास किती आहे, dm, राईट, आणि त्या रिंगची रेडियस किती आहे, स्मॉल r, त्याचा स्क्वेअर. सो व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग, IR इज इक्वल टू dm इंटू r². कळलं? ओके, बघा समजून घ्या आपण काय केलं. फर्स्ट ऑफ ऑल माझ्याकडे एक मोठी डिस्क होती, मला मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा काढायचा आहे, बट आय डिवायडेड द डिस्क इंटू स्मॉल स्मॉल पोर्शन्स. ओके, अँड एव्हरी टाइम देर इज अ रिंग, एक रिंग आहे, मग त्यातली मी एक रिंग कन्सिडर केली जिचा थिकनेस dr आहे आणि ऍव्हरेज रेडियस r आहे. ओके, आणि त्याला मी सरफेस चार्ज डेन्सिटी अप्लाय केली. का, मला माहिती मला मास पाहिजे होतं. आणि मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग इज m इंटू रेडियस स्क्वेअर. m इज मास ऑफ दॅट रिंग इज dm, रेडियस इज r². ठीक आहे. सो हियर टिल नाउ वी हॅव गॉट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. ओके, ठीक आहे. आता पुढे, ओके, लास्ट स्टेप. एकच रिंग आहे ना, पण डिस्क कशी तयार झाली आहे, भरपूर रिंग्स ती तयार झाली आहे. ओके, सो नाउ आय विल फाइंड आउट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एंटायर डिस्क. I is equal to integration of IR. टोटल इनर्शिया काढायचा ना त्या डिस्कचा. सो टोटल इनर्शिया I is equal to integration of IR. Limits are 0 to capital R. Okay, so final moment of inertia of a disk is equal to I is equal to integration of IR. Limits are from 0 to R. आता सगळ्या इंटिग्रेशनचे स्टेप्स आहेत. ओके, चला आता सबस्टिट्यूशन करा. मॅथ्स आहे. I is equal to integration 0 to R IR. What is IR? dm into r². ठीक है. But what is dm? करा substitute. 0 to r. What is dm? 2 pi r dr into sigma into r². ठीक है. नाउ आता इंटिग्रेशन सॉल्व करायचे. कॉन्स्टंट काय काय बाहेर घ्या. 2 पाय आणि सिग्मा, दीज आर कॉन्स्टंट, सो दे विल गो आउट. ओके, आतमध्ये कोण राहिलं बघा. इंटिग्रेशन 0 टू r r इंटू r², r³ इंटू dr. ठीक है, दिस इज व्हॉट इज लेफ्ट. ओके, नाउ वी ऑल नो दिस फॉर्म्युला. इकडे मी फॉर्म्युला लिहितो, लक्ष द्या. इंटिग्रेशन ऑफ x raised to n dx is equal to x raised to n plus 1 upon n plus 1. हा 11th मध्ये पण फॉर्म्युला होता. ओके, तोच यूज करणार आहे मी. फक्त x च्या जागी r आहे, dx च्या जागी dr आहे आणि रेस टू 3 आहे. सो I is equal to 2 pi sigma r raised to 3, 3 च्या जागी n आहे, n plus 1 म्हणजे r raised to 4 upon 4. Now I am going to put a square bracket, कारण मी इंटिग्रेशन घेतलं. लोअर लिमिट इज 0, अप्पर लिमिट इज r. ओके, ही स्टेप सगळ्यांना माहिती आहे. 11वीत तुम्हाला मी मॅथमॅटिकल मेथड्स नावाच्या चॅप्टर मध्ये हा कॅल्क्युलसचा पार्ट शिकवलाय. ओके, ठीक आहे. नाउ I is equal to 2 pi sigma. Now we have to solve the limit. इंटिग्रेशन घेतलंय, डेफिनेट इंटिग्रल आहे, मग इथे लोअर लिमिट, इथं अप्पर लिमिट. फॉर्म्युला इज अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. सो r च्या जागी कॅपिटल R टाकला, r रेज टू 4 अपॉन 4 मायनस r च्या जागी 0 टाकला, 0 अपॉन 4 इज 0. ओके, म्हणजेच काय आलं, I इज इक्वल टू 2 पाय सिग्मा r रेज टू 4 अपॉन 4. दिस इज व्हॉट आय गॉट. ओके, हे इंटिग्रेशनचे स्टेप्स परत एकदा समजून घ्या. ओके, काय करतोय एक्झॅक्टली आपण बघून घ्या. ओके, व्हॉट वी आर डुईंग एक्झॅक्टली. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे कळलं पाहिजे आपण करतोय काय. ओके, तर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क काढतोय, पण त्यासाठी आपण हेल्प कोणाची घेणार आहे, रिंगची. ओके, सो आय कन्सिडर देर आर मेनी रिंग, सो आय कन्सिडर वन ऑफ द रिंग whose thickness is dr, mass is dm, okay, and the radius is r.
मग त्याचा इनर्शिया काढला पहिल्यांदा. ओके, त्याचा इनर्शिया काढला, पण मला एंटायर डिस्कचा काढायचा, सो इंटिग्रेशन केलं. लोअर लिमिट 0 to r मी स्टार्टिंगलाच एक्सप्लेन केलंय. मग हे सगळ्या मॅथमॅटिकल स्टेप्स आहेत. डीएमच्या जागी 2 pi r dr इंटू सिग्मा r स्क्वेअर, r इंटू r स्क्वेअर इज r क्यूब, बाकी कॉन्स्टंट बाहेर. हे इंटिग्रेशन, हे डेफिनाइट इंटिग्रल, सो लिमिट्स, दिस इज व्हॉट आय वॉन्ट. ओके, आता बघा 2 2s are 4, right? Okay, so I is equal to 1 upon 2 pi sigma, नाही थांबा, pi r raised to 4 into कोण राहिला, sigma. Now look at equation 1. What is sigma? m upon pi r square. That is the value of sigma. Okay, इथे लिहितो मी from equation 1. Now pi gets cancelled. इथे r raised to 4 आहे, इथे r square आहे. So काय राहिलं, I is equal to half m r square. Okay, so this is the moment of inertia of uniform disk where axis is passing through center and perpendicular to its plane. Color. Okay, so here we finished with the derivation. Okay, बघा आपण पूर्ण डेरिव्हेशन केलं. ओके, आता मी तुम्हाला काल हेच सांगत होतो इन यस्टरडेज लेक्चर की असं प्रत्येकाचं डेरिव्हेशन आहे. एव्हरी जॉमेट्रिकल फिगर देर इज अ डेरिव्हेशन. एव्हरी, ओके, डेरिव्हेशन आहे, पण त्यांनी तुम्हाला सगळे डेरिव्हेशन नाही ठेवले आता सिलेबसमध्ये. दे हॅव केप्ट ओनली वन डेरिव्हेशन, युनिफॉर्म डिस्क. ते पण का, तुम्हाला आयडिया यावी की आपण काय करतो किंवा कसं करतो. ओके, लास्ट इयरच्या सिलेबसमध्ये ते एकही डेरिव्हेशन नव्हतं, एक पण नाही. त्यावेळेस ते अगोदरच्या त्याच्या म्हणजे 5 वर्षापूर्वीच्या सिलेबसमध्ये सगळ्यांचे डेरिव्हेशन्स होते. मग त्यांनी सगळे डेरिव्हेशन्स काढले. आता त्यांनी फक्त एकच ठेवले, सो दॅट यू विल हॅव अ आयडिया की एक्झॅक्टली हाऊ इट वर्क्स. ओके, सो नाव आता आपल्याकडे 2 फॉर्म्युला रेडी आहेत. इफ यू टेक अ रिंग अँड ॲक्सिस इज पासिंग थ्रू सेंटर, द फॉर्म्युला इज mr स्क्वेअर. बरोबर. अँड इफ यू टेक अ डिस्क पासिंग थ्रू सेंटर, द फॉर्म्युला इज हाफ mr स्क्वेअर. ओके, ठीक आहे. सो दिस इज द डेरिव्हेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म डिस्क. मी इथं सगळ्या स्टेप्स लिहिलेल्या आहेत. ओके, बुकमध्ये एवढे डिटेल लिहित नाही, डायरेक्ट आन्सर लिहितात. ओके, तुम्ही बघा डायरेक्ट त्यांनी भरपूर आन्सर्स लिहिले, बट आय हॅव रिटन ऑलमोस्ट ईच अँड एव्हरी स्टेप. ओके, ठीक आहे. सो नाव वी फिनिश विथ द डेरिव्हेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म डिस्क. ठीक आहे. नाउ विल गो टू द नेक्स्ट पॉइंट. Now, the next point which we are going to study is a small concept called radius of gyration. And the symbol used is K. Radius of gyration, the symbol is K. Okay. Now, what exactly is radius of gyration? Okay. Now, it's a theoretical part. लक्ष द्या आता. Okay. खूप सोपं आहे. See. In last lecture, I taught you that we can find out moment of inertia of any object. Okay? म्हणजे whether it is uniform distribution or non-uniform distribution, you can find out moment of inertia. Okay? Now theoretically, तुम्ही moment of inertia non-uniform चा नाही काढू शकत, पण experimentally काढू शकता. If I give you body having any shape, okay, and if I ask you to calculate moment of inertia theoretically, you cannot do that, but प्रॅक्टिकली ऑर एक्सपेरिमेंटली तुम्ही कुणाचाही इनर्शिया काढू शकता. ओके, म्हणजे देर आर बेसिकली टू टाइप्स ऑफ डिस्ट्रीब्युशन्स. ओके, वन इज युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन अँड नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. युनिफॉर्मचा प्रॉब्लेमच नाहीये, पण नॉन युनिफॉर्म पण एक्सपेरिमेंटली सगळं काढता येतं. ओके, देन वाय दिस कन्सेप्ट इज मेड रेडियस ऑफ गायरेशन? बेसिकली द रेडियस ऑफ गायरेशन इज द कन्सेप्ट विच इज क्रिएटेड so that we will understand what is the distribution of mass in a body. बॉडी मधलं मास डिस्ट्रीब्युशन कसं आहे हे ओळखण्यासाठी हा कन्सेप्ट तयार केलाय. म्हणजे सोप्या शब्दात सांगतो, whenever a body is rotating there is an axis of rotation. We all know that. एक axis असतो. If the mass is concentrated near the axis,
ओके, देन बॉडी विल इझिली रोटेट. का? कारण त्याचा रेडियस ऑफ गायरेशन कमी असतो. इफ द मास इज डिस्ट्रीब्युटेड अवे फ्रॉम ऍक्सिस, के वाढतो, रेडियस ऑफ गायरेशन वाढतो आणि त्याच्यामुळे बॉडीचा इनर्शिया वाढतो. इट इज डिफिकल्ट टू रोटेट दॅट बॉडी. सो रेडियस ऑफ गायरेशनचा इम्पॉर्टन्स किंवा सिग्निफिकन्स काय आहे? द व्हॅल्यू ऑफ के विल टेल यू वेदर द मास इज डिस्ट्रीब्युटेड क्लोज टू द ऍक्सिस ऑर अवे फ्रॉम ऍक्सिस. ओके, तुमच्या बुकमध्ये ही डेफिनेशन नाहीये, ही सगळ्यात सोपी डेफिनेशन आहे. व्हॉट इज रेडियस ऑफ गायरेशन? इट इज द perpendicular distance between axis of rotation and center of mass. Remember this one line. Okay, it is the perpendicular distance between axis of rotation and center of mass. Now what is center of mass? It is a point where whole mass of body is supposed to be concentrated. Concentrate झालं नाहीये असं आपण इमॅजिन करतो, त्या पॉइंटला म्हणतात सेंटर ऑफ मास. ओके, ठीक आहे. सो इट इज अ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड सेंटर ऑफ मास. फॉर्म्युला असतो आपला आयचा जनरल फॉर्म्युला काय आहे? इनर्शिया जनरल फॉर्म्युला इज एम इंटू डिस्टन्स स्क्वेअर. ओके, बट दॅट डिस्टन्स इज नाव के. सो आय विल राईट डाउन आय इज इक्वल टू एम इंटू के स्क्वेअर, वेअर के इज द रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे, फाईन. So what is the distribution of mass? That is given by K. मग काय येणार फॉर्म्युला? K square is equal to I upon M. K is equal to under root I upon M. This is formula for K. K is inertia upon mass and this is root. SI unit. What is SI unit of K? K कोण आहे? Radius of gyration. कोण आहे रे के? इट्स अ डिस्टन्स. सो एस आय युनिट विल बी मीटर. व्हॉट विल बी द डायमेन्शन्स? L1, M0, T0. ठीक है? ओके, सो दिस इज द डेफिनेशन अँड फॉर्म्युला ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. ओके, आता बघा, के ची व्हॅल्यू कमी आहे, याचा अर्थ काय? के ची व्हॅल्यू कमी आहे याचा अर्थ डिस्टन्स कमी आहे. कुणामधलं? ऍक्सिस आणि सेंटर ऑफ मास. याचा अर्थ आय कमी आला, इनर्शिया कमी होईल ना. के कमी असेल तर इनर्शिया कमी होईल, बॉडी विल इझिली रोटेट. के जास्त आहे, के इज मोर, आय विल बी मोर, इट इज डिफिकल्ट टू रोटेट दॅट बॉडी. सो याचा अर्थ द व्हॅल्यू ऑफ के विल गिव्ह यू इन्फॉर्मेशन व्हॉट इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ मास, वेदर मास इज डिस्ट्रीब्युटेड अवे फ्रॉम ऍक्सिस ऑर क्लोज टू द ऍक्सिस. ठीक आहे, सो दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ के. केचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, के इज इक्वल टू अंडर रूट आय अपॉन एम. ओके, नाउ यू कॅन फाइंड आउट के ऑफ एनी ऑब्जेक्ट. आत्ताच बघा, आपण आता दोन गोष्टी शिकलो. फर्स्ट वी लर्न रिंग. ओके, सो रिंगचं इनर्शिया काय होतं रे? आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. दिस इज इनर्शिया ऑफ रिंग. आपण त्याचा के काढू. के आर इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? के इज अंडर रूट आय अपॉन एम. चला, अंडर रूट आय आर काय रे? एम आर स्क्वेअर अपॉन एम. एम गेट्स कॅन्सल. स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर इज आर. सो व्हॉट इज रेडियस ऑफ गायरेशन ऑफ रिंग? आर. ठीक आहे, आजच आपण एक डेरिव्हेशन केलं डिस्क. के डी इज इक्वल टू अंडर रूट आय डी अपॉन एम. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क? हाफ एम आर स्क्वेअर. कम ऑन, सबस्टिट्यूट. आय डीच्या जागी काय येणार? हाफ एम आर स्क्वेअर अपॉन एम. एम गेट्स कॅन्सल. आर स्क्वेअरचा रूट आर. ओके, सो KD is the radius of gyration of disk. KR is the radius of gyration of ring. ठीक आहे, ओके. म्हणजेच तुम्ही इफ यू नो फॉर्म्युला ऑफ इनर्शिया यू कॅन फाइंड आउट रेडियस ऑफ गायरेशन. ओके, काय करायचं? मास कट करायचं आणि स्क्वेअर रूट घ्यायचं. ठीक आहे, सो दिस इज अ स्मॉल बट व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. ओके, बघा, आपण आतापर्यंत दोन गोष्टी शिकलो, एक रिंग आणि डिस्क. ओके, इन नेक्स्ट लेक्चर आता बाकीच्यांचे डेरिव्हेशन्स नाही आहेत. सो आय एम गोइंग टू टीच यू फॉर्म्युलाज. सो नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू कव्हर ॲज मेनी ऑब्जेक्ट्स ॲज पॉसिबल. जेवढे तुमच्या बुकमध्ये आहेत तेवढे सगळ्यांचे फॉर्म्युले तुम्हाला समजून सांगतो. ओके,
पण डेरिव्हेशन फक्त एकाच आहे आणि ते म्हणजे डिस्कचं. ठीक आहे. अँड दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट कन्सेप्ट, रेडियस ऑफ गायरेशन. ओके. कुठल्याही ऑब्जेक्टचं तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन काढता येईल इफ यू नो दिस व्हॅल्यूज. ओके. ठीक आहे. सो फॉर टुडे वी विल स्टॉप हियर.